या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुनला भेटण्यासाठी घरातील सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात. अमोलसुद्धा त्यांच्यासोबतच असतो. त्यानंतर ते सगळेजण अर्जुनच्या तब्येतीची चौकशी करतात. तर तो रडतच ठीक असल्याचं सांगतो. त्यानंतर अमोल त्याला अपर्णाबद्दल विचारू लागतो. मात्र त्यावर अर्जुनला काहीही उत्तर देता येत नाही. तर अमोल रडतच म्हणत असतो की बाबा, तू मला सांगितलं होतं ना की तू मला घेऊनच घरी येशील, मग काय झालं, कुठे आहे माझी माँ? मात्र त्यावर अर्जुनला काहीच बोलता येत नाही. तो रडतच दुसरीकडे मान वळवतो आणि त्यामुळे अमोलसुद्धा चिडून तेथून निघून जातो. त्यानंतर अर्जुनची अवस्था बघून बापू आणि कदम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की अमोलला आता तुलाच समजवावं लागेल, त्याला धीर द्यावा लागेल. मात्र अर्जुन अपर्णा गेली आहे ही गोष्ट स्वतः मान्य करायला तयारच नसतो. सगळेजण त्याला पोटतिडकीने समजावत असतात, सांगत असतात, पण तो एकच म्हणत असतो की अप्पी आपल्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी लगेच तिला शोधायला जाणार. आणि तो बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो. पण बापू आणि कदम त्याला समजावत म्हणतात की आधी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आम्हाला सुद्धा माहिती आहे अप्पी आपल्याला सोडून नाही जाणार, ती नक्की माघारी परत येईल, पण त्यासाठी तू व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि आता अमोलला सुद्धा तुलाच सांभाळायचं आहे. तू त्याच्याशी शांतपणे जाऊन बोल, कारण तो आता आमचं ऐकणार नाही. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी अपघात घडलेला असतो त्या ठिकाणी स्वप्नील, आर्या, कायतोंडे हे सगळेजण शोध घेत असतात, पण त्यांना काहीच सापडत नाही. आर्या स्वप्नीलला म्हणत असते की स्वप्नील सर, आपण सगळीकडे बघितलं, मात्र अपर्णा मॅडमचा कुठेच काही पत्ता लागत नाही आहे. त्यामुळे आता आपण हे मान्य करायला हवं की अपर्णा मॅडम आपल्यात नाही आहेत. आपण ही गोष्ट अर्जुनला सांगायला हवी. तर स्वप्नील म्हणत असतो की आर्या, मला सुद्धा असंच वाटत आहे. आपण सगळीकडे शोध घेतला पण आपल्याला ठोस अशी काहीच माहिती मिळत नाही आहे. तर गायतोंडे म्हणत असतात, अरे पण आपल्यातील एक जण अपघातामधून गायब झाला आहे आणि आपण असे तर्कवितर्क लावून नाही ना बसू शकत. आपल्याला काहीतरी माहिती मिळवायलाच हवी. तर आर्या म्हणत असते की हो गायतोंडे सर, तुमचं अगदी बरोबर आहे. मात्र गाडी दरीत कोसळली आणि तिचा स्फोट झाला. तुम्ही बघताय ना त्या ड्रायव्हरची काय अवस्था आहे. आणि अपर्णा मॅडम तर मागच्या सीटवर बसल्या होत्या, त्यांचं काय झालं असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. तर स्वप्नील म्हणत असतो की आर्या, हे सगळं ठीक आहे, मात्र आपल्याला त्या ठिकाणी काही वस्तूसुद्धा सापडल्या नाहीत ना गं, हे सगळं कसं शक्य आहे? तर आर्या म्हणत असते की असं नाही आहे, आपल्याला काही वस्तू सापडल्यात. आणि मग ती अपर्णाची बॅग आणि तिच्या गळ्यामध्ये असणारं लॉकेट त्या ठिकाणी घेऊन येते. आणि त्या वस्तू अपर्णाच्याच आहेत हे कळल्यावर स्वप्नीलची तर खात्रीच पटते की आता अपर्णा आपल्यात नाही आहे. आणि मग त्यानंतर ते सगळेजण याविषयी अर्जुनसोबत बोलायचं ठरवतात आणि लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर इकडे अमोल हॉस्पिटलच्या बाहेर रुसून बसलेला असतो. रुपाली त्याला समजवायला येते, मात्र तो तिच्याकडे बघतही नाही, तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. रुपाली म्हणत असते की अमोल बाळा, जर तू असा वागला तर मग तुझे बाबा कोणाकडे बघणार? आता तू त्यांच्याशी बोल, त्यांना तुझ्या आधाराची गरज आहे. पण अमोल म्हणत असतो की नाही मोठी माँ, मला बाबासोबत काही बोलायचं नाही आहे. त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो मला घेऊन घरी येणार, मग त्याने त्याचं प्रॉमिस का नाही पाळलं? आता जोपर्यंत माझी माँ माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी कोणाशी काही बोलणार नाही. आणि मग तो रुपालीला त्याच्या लॉकेटबद्दलही विचारतो. ती सांगते की ते घरी आहे. तर अमोल रागातच तेथून निघून जातो. त्यामुळे रुपाली काळजीत पडते. त्यानंतर मग आर्या आणि चिंचोके हॉस्पिटलमध्ये येतात. त्या दोघांना बघून अर्जुन विचारतो की अप्पीचा काही शोध लागला का? ती कुठे आहे? तिला जास्त लागलं तर नाही ना? बेशुद्ध आहे का ती? आणि त्यावेळी स्वप्नील त्याला सांगतो की अर्जुन, अपर्णाचा काही शोध लागलेला नाही आहे. आम्ही सगळीकडे शोध घेतला पण ती आम्हाला कुठेही सापडली नाही. पण काही वस्तू सापडल्या आहेत. आणि मग आर्या त्या वस्तू अर्जुनला दाखवते. अपर्णाच्या गळ्यातील लॉकेट आणि ती पर्स बघून अर्जुन खूप घाबरतो. तर आर्या म्हणत असते की या सगळ्या वस्तू त्या गाडीत सापडल्यात आणि आम्हाला असं वाटते की त्या गाडीच्या स्फोटमध्येच अपर्णा मॅडमसुद्धा. मात्र अर्जुन मोठ्याने आर्यावर ओरडतो आणि तिला शांत राहायला सांगतो. सगळेजण अर्जुनला समजावत असतात, मात्र अर्जुन काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की तुमच्याच्याने काही होणार नाही, मलाच जाऊन माझ्या अप्पीला शोधायला हवं. आणि तो लगेच तेथून जाण्यासाठी निघतो. तर आर्या मोठ्याने ओरडून म्हणते की अर्जुन, तुला का कळत नाही आम्ही जे सांगतोय ते? अरे त्या गाडीचा किती मोठा अपघात झालाय, कळतंय का तुला? आणि गाडीची जी अवस्था होती ना त्यावरून असं वाटतंय की अपर्णा मॅडमसुद्धा जळून. पण ती पुढे काय बोलणार इतक्यात अर्जुन हसतच म्हणतो की वा आर्या,
किती हसत सांगते ना तू ही गोष्ट. तुला तर हे सोयीचंच झालंय ना आता. हीच इच्छा असणार तुझी की अप्पी या जगात नसावी आणि त्याचं असं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. चिंचोके म्हणत असतो की साहेब हे काय बोलताय तुम्ही. आर्यासुद्धा म्हणते की अर्जुन काय वाटतं तुला नक्की माझ्याबद्दल. तर अर्जुन म्हणत असतो की आर्या तुझ्या मनात काय आहे ना मला चांगलंच माहिती आहे. तुला अपर्णाची थोडी जरी काळजी वाटत असती ना तर तू 10 वेळा मला हे सांगितलं नसतं की ती या जगात नाही आहे, ती जळून तिचा मृत्यू झाला आहे. तर आर्या म्हणत असते की अर्जुन आधी अपर्णा मॅडमविषयी माझ्या मनात राग होता हे मान्य आहे मला, पण आता तसं काही नाही आणि माझ्या स्वार्थापोटी कोणाचा तरी मृत्यू व्हावा असं मला कधीच वाटणार नाही. तो आज खरंच मला खूप दुखावलं आहे आणि ती रागातच तेथून निघून जाते. चिंचोकेसुद्धा तिला समजवायला बाहेर येतात आणि स्वप्नीलही. ते दोघेजण आर्याला म्हणत असतात की अर्जुनची मनस्थिती समजून घे, पण अर्जुन जे काही बोललेला असतो ते तिच्या मनाला खूप लागलेलं असतं. ती म्हणत असते की स्वप्नील सर आत्तापर्यंत अर्जुनला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा एक मैत्रीण म्हणून मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. त्याच्या कुटुंबाचा सुद्धा सांभाळ केला आणि हे सगळं ना मी माझं कर्तव्य म्हणून केलं. पण त्या बदल्यात अर्जुनने मला काय दिलं. तो आज माझ्याशी असं का बोलला. मला मान्य आहे की अल्लडपणामध्ये मी चुका केल्या होत्या, पण असं नाही आहे ना की स्वार्थासाठी मी अपर्णा मॅडमचा मृत्यू व्हावा अशी इच्छा मनात बाळगेल. आज अर्जुन जे काही बोलला आहे ना त्यामुळे मी खरंच खूप दुखावले गेली आहे. चिंचोके आणि स्वप्नील तरीही तिला समजावतात की आर्या तुझं मन जितकं निर्मळ आहे ना तितकाच अर्जुनचंही मन निर्मळ आहे ग. मात्र आता काय परिस्थिती आहे माहिती आहे ना तुला. तो काही बोलतोय हे त्यालाही त्याचं कळत नाही. तू प्लीज त्याला थोडं समजून घे. पण आर्या म्हणते की आत्तापर्यंत मी मला जेवढं सहकार्य करायचं तेवढं केलं. यापुढे मी माझी ड्युटी म्हणून मॅडमचा शोध नक्की घेईल, पण आता तुमच्या घरच्या मॅटरमध्ये पडणार नाही. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. दुसरीकडे डॉक्टर अर्जुनशी बोलत असतात. त्याला सांगत असतात की तुम्ही असे घाईघाईत जाऊ शकत नाही, तुम्हाला आरामाची गरज आहे. पण अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की डॉक्टर मला माझ्या अप्पीला शोधायचे, तिला माझी गरज आहे, प्लीज तुम्ही मला कधी सोडणार आहात ते सांगा. तर डॉक्टर म्हणत असतात की अर्जुन सर तुम्ही अजून रिकवर झाला नाहीत आणि अशा अवस्थेत बाहेर गेलात ना तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण अर्जुन काही ऐकत नाही. स्वप्नीलही त्याला समजावतो पण उपयोग होत नाही. आणि मग शेवटी डॉक्टर म्हणतात की ठीक आहे आम्ही सोडतो तुम्हाला, मात्र जर काही झालं ना तर जबाबदारी आमची नसेल हे लक्षात ठेवा. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे जे काय होईल ते मी माझं बघेल. आणि मग डॉक्टर त्याला डिस्चार्ज देतात. स्वप्नील डॉक्टरांकडून इमर्जन्सीसाठी काही औषधं घेतो आणि मग अर्जुन लगेच तिथून जाण्यासाठी निघतो. मात्र स्वप्नील त्याला शांतपणे खाली बसायला सांगतो आणि तो अर्जुनसोबत स्पष्टपणेच बोलतो. तो अर्जुनला म्हणत असतो की हे बघ अपर्णा जिवंत असण्याची शक्यता ना फारच कमी आहे, त्यामुळे ना तू उगाच अतिघाई करू नको. तू तिथे जाऊन काय करणार आहे. आम्ही ज्या ठिकाणी शोध घेतलाय तिथेच परत शोध घेणार आहेस ना, पण तिथे अपर्णा नाही सापडणार कारण ती जिवंत असण्याची शक्यता ना खरंच खूप कमी आहे. आता तुला अमोलला सांभाळायचं आहे, त्यामुळे तू स्वतः कणखर हो, असा खचून जाऊ नको. तर दुसरीकडे रुपाली घरातल्यांना सांगते की अमोलने त्याला खोलीत कोंडून घेतले, त्यामुळे सगळेजण धावतच खोली बाहेर जातात. अमोलला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात पण काही उपयोग होत नाही. तो म्हणत असतो की जोपर्यंत माझी माँ घरी येत नाही तोपर्यंत मी कोणाशीही बोलणार नाही. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.